तर सकाळ सकाळ हा छान असा कुर्ता सेट रिसीव झाला, घालूनच लगेच पाहिला. मिशोवर आहे, फक्त 400 रुपयाच्या आतमध्ये आहे. जर का तुम्हाला लिंक पाहिजे असेल तर नक्की कमेंट करा, खालून पण ह्याचा लुक दाखवते. तर नमस्कार मंडळी, स्वागत आहे तुमचं नवीन एका व्लॉगमध्ये. कसे आहात तुम्ही सर्व? अपेक्षा करते की सर्व मस्त मजेत हेल्दी असाल. तर नवीन दिवसाची छान अशी सुरुवात झाली. सर्वांना प्रथम श्री स्वामी समर्थ. तर सकाळ सकाळ छान असे दिरडे आणि चहा, इथे बटाट्याची भाजी, चपात्या वगैरे सगळं रेडी झालं आहे. तर आज आहे आमच्या बिल्डिंगचं म्हणजे सामूहिक हळदी कुंकू. तर इथे ना माझ्या फ्रेंडचं एक मेकअप करायचं होतं, त्यामुळे मेकअपचं प्रॉडक्ट घेऊन मी चालले आहे तिच्या घरी. आजचा व्लॉग खूपच इंटरेस्टिंग होणार आहे. बाई पण भारी देवा, म्हणजे आपण बाई आहे तर याचा खूप गर्व पाहिजे आपल्याला. त्यामुळे ना सगळा व्हिडिओ हा शेवटपर्यंत नक्की पहा. तर खाली आले आहे मी, आणि खाली बघा, खाली वातावरण वगैरे भारी झालं. तर सगळीकडे रांगोळी काढली आहे. रांगोळी म्हणजे कलरनी काढली आहे, त्यामुळे ही वर्षभर राहती. खूपच सुंदर असं कार्यक्रमाचे नियोजन आहे, आणि सुरुवात पण छान झाली आहे. बिल्डिंगच्या बायकांनी सगळ्यांनी सेम सेम साड्या घातल्या होत्या, पण मी नाही घेतलेली, त्यामुळे मी काही घातली नाही. तर यांना तयारी वगैरे जोरदार झाली आहे. नंतर मी घरी आले, अनुचा चालला होता टी व्ही पाहायचा. तर चला म्हणलं आपण पण आता रेडी होऊया, कारण खूपच कमी टाईम राहिला होता. मग साडी कोणती घालायची, आणि आता सगळ्या साड्या वेअर करून आहे ना सगळ्या बाहेर ठेवल्या. तर ही साडी माझ्या मिस्टरांनी मला पहिल्यांदा गिफ्ट केली होती. खूपच सुंदर आणि इतकी हेवी साडी आहे ना, खूप वर्कवाली साडी आहे. तर मग म्हणलं चला आपण ही वेअर करूया. तर आता ना ट्रान्झॅक्शन छानच रेडी होते. तर मी इथे कॅमेरा लावला होता, पण फुल मेकअप मी तुम्हाला दाखवत होते, पण मागचा कॅमेराने करत होते, त्यामुळे ना मेकअपचा व्हिडिओ शूट नाही झाला. तर म्हणजे मला पूर्ण मेकअप दाखवायचा होता माझा कसा काय हे केलं आहे. तर मला प्रमोशनसाठी ना ते टेंटचे प्रोडक्ट भेटले होते, तर तेच वापरून फक्त माझं घरचं फाउंडेशन त्यात मिक्स करून सिंपल असा मेकअप केला आहे. पण छान झालता. आणि हे काजळ पण त्यांचंच आहे, सो ट्रूचं आहे हे सगळे प्रोडक्ट. जर का तुम्हाला पाहिजे असेल तर की त्यांच्या आयडीला व्हिजिट करा. इंस्टाग्रामसाठी कोलॅबोरेशन होतं, त्यामुळे इकडे काही मी दाखवलंच नाही त्याच्याबद्दल. तर इंस्टाग्रामला सो ट्रू म्हणून तुम्ही सर्च करू शकता. खूपच सुंदर प्रोडक्ट आहेत त्यांचे, खरंच एक नंबर आहेत. आणि मेकअप तर ना म्हणजे हेवी पण नाही वाटत जास्त, आणि म्हणजे जास्त सिंपल पण नाही वाटत, एकदम बेसिक जास्त ते सुंदर असं वाटत आहे. तुम्हाला फुल लुक दाखवते. आता माझं फक्त एक मंगळसूत्र घातलं, आणि हे मंगळसूत्र पण मला नंतर वाटलं की अजिबात नाही चांगलं दिसत, मग नंतर मी काढलं परत आणि नंतर वेगळं घातलं. हेअरस्टाईल वगैरे ना सिंपल अशी केली आहे. खूप दिवसातून अशी हेअरस्टाईल केली मी. नंतर अनुला पण छान असं रेडी केलं, आणि चाललो आता आम्ही खाली. तर बघू शकता तुम्ही, असं मी काहीसं लुक होतं माझं. म्हणजे नंतर परत मी ते 1 ग्रॅमचं जे माझं मॅट फिनिशिंगचं ज्वेलरी आहे ना ती घातली कानातलं, हे कारण हे सूट होत होतं. नंतर हातात पण तसेच सेम घातलं. तर बघू शकता इथल्या सगळ्या बायकांनी ना सेम घातली होती. ॲक्च्युली मला पण त्यामध्ये ॲड करत होते ते, पण मला ना साडी वगैरे जास्त घालत नाही, आणि प्रत्येक सणाला साडी घेतात, त्यामुळे मग त्याचे पैसे प्रत्येक सणाला द्यावे लागतील. त्यामुळे मग मी काही घेतले नाही. मग यांचं चाललं होतं डिस्कशन की असे व्हिडिओ काढू, तसे व्हिडिओ काढू. मग मी पण त्यांना थोडीशीवार हेल्प केली, आणि खूप म्हणजे इतकं इंटरेस्टिंग असं सगळे, म्हणजे सगळ्या बायका आहे ना अशा इंटरेस्टिंग आहेत, सगळ्या अशा बोलणाऱ्या, मेन म्हणजे एन्जॉय करणाऱ्या आहेत. तर मला अशाच बायका आवडतात, जे काही एन्जॉय करतात, जे की असं मन भरून बोलतात. तर बघू शकता इथे ना अनुची फ्रेंडचं छान अशी मस्त चालू होती. मग सगळ्यांना माझ्या आयफोनमध्ये फोटो काढायचे होते, मग सगळ्यांचे फोटो काढले. आणि इथे ना गणपतीचा फोटोचं स्थापना केली होती. मग तिथे पण छान असं ओवाळून वगैरे घेतलं, छान असं दर्शन घेतलं. आणि चिलीपिली तर भरपूर होती. तुमची मागे बघू शकतात, हे आमच्या खालचा बिल्डिंगच्या खालचा लुक आहे हा सगळा. तर अनु पण बघू शकते तिथं अशी पळत होते इकडून तिकडून. मग माझ्या फ्रेंडनी वाण वगैरे दिलं, आणि बाकीच्या आणखी मस्ती भरपूर काय चालू होतं. तिळगुळ घ्या, गोड गोड बोला. आणि आता शेवटचं, आता रथसप्तमी झाली, त्यामुळे आता काय इथून पुढे हळदी कुंकाचे व्हिडिओ येणार नाही. तर हा शेवटचा व्हिडिओ होता. आणि अनुची मस्ती काही संपायची नाही, तुम्ही उखाने एन्जॉय करा. कृष्णाला आवडतो तुळस, आवडते गणपतीला आवडता दुर्वा, कृष्णाला आवडते तुळस. मनेश्रावांचं नाव घेते हळदी कुंकवाचा दिवस. श्रीकृष्णाने लिहिली भगवद्गीता, विशालरामाने राम आणि मी त्यांची सीता. कायमनी जोडले, मनेश्रावांसाठी आईबाप सोडले. फुल दिसायला ताजे विक्रमरावांसारखे पती मिळाले हे सौभाग्य. घ्या पटापट, हे घ्या काही घ्या, दिवाळी होती म्हणून बनवले काट्याचे सारण. दीपकाचे नाव घेते हळदी कुंकवाचे नारळ. काट्याच्या नळीने पाणी घालते, केळीला गणेशरावांचं नाव घेते हळदी कुंकाच्या वेळीला. तुझा भाव मातेला वंदन करते तुला. संदीप रावांचं नाव घेते, सौभाग्य दे मला. हल्दी कुंकवाचे निमंत्रण मिळाले काल, अजितरावांचे नाव घेऊन कुंकू लावते लाल. मोठे आवाज येत नाही.
गुलाबाची कळी दीपकरावांचं नाव ते हळदीचं सासरची माया, सासरची छाया, माहेरची माया, प्रकाशराव आहेत सर्वार्थपूर्वाई. यमक नाही जुळला. लावत होते कुंकू त्यात पडला मोती, सुधीर रावांचे नाव घेते सांगा भाग्य माणू किती. बरं झाला मी नाही घेतला. शंकराच्या पिंडीवर बेल वाते वाकून कैलासरावांचं नाव घेते सर्वांचा मान राखते. बेस्ट. पटकन येत. खूण सोन्याची अंगठी, अंगठीवर नागाची खून, सचिनरावांचं नाव घेते पवारांची सून. सगळ्यांनी छान छान उखाणे घेतले, तुम्ही तर सगळे एन्जॉय केले असते. नंतर छान असे फोटोज व्हिडिओज काढले आमचे सगळ्यांचे, जे सगळ्या बायका नाही का असं एकमेकाला गुलाब वगैरे देतात किंवा अजून पण इंटरेस्टिंग आहे. तर मी शॉर्ट व्हिडिओमध्ये तर मग तुमच्याशी शेअर केलं, चला म्हणलं लॉंगमध्ये पण करूया. आणि इंस्टाग्रामला पण खूप सारे रील काढले आहेत, नक्की चेकआउट करा माझ्या इंस्टाग्राम पेजला. तुम्ही पण जर हळदी कुंकू किंवा जास्त बायका एकत्र आल्या नक्की असे व्हिडिओ करू शकतात, खूप व्हायरल जातात. आणि तुमचं पण चॅनल. तर मी होम थिएटर पण नेलता, सगळ्यांना डान्स करायचा होता, पण काय काय बायका म्हणलं नको आम्ही नाही करत, तुम्ही करा. मग सगळ्यांचा मूड ऑफ झाला, मग काही कुणी केलाच नाही. त्यामुळे ना फक्त एवढेच फोटोज व्हिडिओज काढले. आता फोटोज तर नाही तुम्हाला दाखवू शकत, पण व्हिडिओ काढले. नंतर घरी आले मिस्टरांनी पाहिलं तर मॅगी केली होती आणि सगळी जाळून ठेवली होती. पातेलं पण तुम्ही पाहू शकता किती काळा कुट्ट केलं आणि सगळे त्यातले शेंगदाणे वगैरे जळाले. म्हणजे काहीच करा येत नाही ह्या माणसाला. हे तर बरं का आधी खूप गोल गोल बोलत होते की मी तुला बटाट्याची भाजी करून दाखवीन, मी तुला हे करून दाखवीन, ते करून दाखवीन, आणि टायमाला अजिबात काही करत नाही. आणि हे असं जाळून वगैरे टाकतात. ते म्हणले की कॉल आला होता त्यामुळे मी कॉलवर बिझी होतो, त्यामुळे इकडे जळून गेलं. आणि अनुचं तर फुलं वगैरे आणले होते तिने थोडेसे खालून, मग त्यामध्येच ती पूर्ण दंग होती. आणि मी असं जर काय केलं तर तुझं लक्ष कुठं होतं हे ते. मी पण मग एक घास खाऊन बघितला, तर एवढी पण खराब नव्हती लागत, पण थोडंसं शेंगदाणे वगैरे खराब लागत होते. मग शेंगदाणे काढून थोडंसं मी खाऊन टाकले, कारण मला पण भूक लागली होती. नंतर आता संध्याकाळचा स्वयंपाकाची टाईम झाला, मग संध्याकाळचा स्वयंपाक करायचा. इथे स्वयंपाकामध्ये मी फक्त मसाले भात करणार होते आज, कारण सकाळची भाजी आणि भाकरी होती. अनुला भूक लागली होती त्यामुळे तिला छान असं मलिदा करून दिला भाकरीचा. मिक्सरला भाकरी फक्त फिरवते आणि मग त्याचा मलिदा खूपच छान होतं, नक्की तुम्ही ट्राय करा. त्यामध्ये फक्त साखर आणि तूप टाकायचं, आणि म्हणजे दूध पण तुम्ही टाकू शकता जर का दुधासोबत खायचं असेल तर. मी तर इथे दुधाचाच मी तिला काला करून घालणार आहे, कारण त्यांनी भागेल पण संध्याकाळी थोडासा भात खाल्ला म्हणजे तिचं होऊन जाईल. तर इथे ना आमच्यासाठी मग मसाले भात करायचा होता, त्यामुळे ती पण तयारी चालू आहे. तर फ्रीजमध्ये दूध ठेवते, त्यामुळे अनुपुरतच फक्त दूध आता गरम करते, कारण त्यावर छान अशी साई आलेली होती. मग ती आता मला ना काढून ठेवायची होती साई. तर पहिलं म्हणलं दूध थोडंसं गरम करावं, नंतर ते उद्यावर ढकलावं, कारण आता दमले पण होते मी. थोडंसं जरी काही केलं ना तरी दमायला होतं, पहिल्यासारखं नाही आहे आता. आणि सीझर झाल्याच्या नंतर तर थोडासा लोड आला ना किंवा दिवसभर असं उभा वगैरे राहिलं ना इतकं पाठण वगैरे दुखते ना. म्हणजे मी घरी असते त्यामुळे एवढं काही मला कधी जाणवत नाही आतापर्यंत. किती 4 वर्ष झाले अनुला, की 4 वर्ष झालं माझ्या सीझरला, तरी पण मला आतापर्यंत जाणवत नव्हतं. पण असं कधी लोड आला ना जास्त तरच मला ते जाणवतं थोडंफार, कारण आता सीझरचं पाठीत वगैरे इंजेक्शन देतात, त्यामुळे ते खूप चांगलं नसते आपल्या शरीरासाठी. तर मग त्याच्यात कधी लोड आला तरच होतं, बाकी कधी काही माझं कधीच नाही दुखत. तर बघा आता अनु काय करते आहे. काय केलं डुगू? पिझ्झा बनवलाय. पिझ्झा कसला पिझ्झा? किसनाचा पिझ्झा. परत सगळं तूच आवरून ठेवायचं, कळलं? त्यांना घेऊन हे डुगूचं लहानपणीचे पोलक झंपर शिवून घेतले होतं मी तिला साडीचं माझ्या, पण आता ते छोटं झालं म्हणून आता फक्त फ्रॉक केली. छान दिसते पण आज. तू छोटी होती ना तेव्हा तुला घालत होते हे डुगू मी, आता तू मोठी झाली. मोठी झाली का? कशाला मोठी झाली काय माहिती. काय मम्मा नको होते. अय उठ, अभ्यास कर. 10वीचं वर्ष असं झोपलंय, अभ्यास कर. उठ. पुस्तक बिस्तक सगळं बाजूला, झोपलाय. अभ्यास कर, उठ पटकन. अभ्यास करत नाही अजिबात, नापास झाल्यावर कळत. चला स्वयंपाक. चला आता चिरून वरून सगळं ठेवलं आहे, फक्त आता मला भात शिजायला टाकायचा आहे. तर आजचा व्हिडिओ कसा वाटला नक्की कमेंटमध्ये सांगा. प्लीज तुम्ही लाईक करा, लाईक करत नाही तुम्ही, त्यामुळे तुमचा सपोर्टची खूप गरज आहे. लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. भेटू मग उद्याच्या अशाच इंटरेस्टिंग व्हिडिओमध्ये. तोपर्यंत तुम्ही स्वतःची काळजी घ्या. सो टेक केअर फ्रेंड्स अँड बाय. थँक्यू फॉर वॉचिंग.